बटाट्याचे पराठे तर तुम्ही भरपूरदा खाल्ले असतील, पण आज मी तुमच्यासोबत एकदम वेगळी रेसिपी शेअर करणार आहे. व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघत राहा. नमस्कार, मी रियान द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त मजेतनी आनंदी असाल. आपण नेहमी बटाट्याचे मेथीचे असेच पराठे बनवतो, पण आज मी तुमच्यासोबत अगदी मैदा न वापरता फ्लावर कोबीचे पराठे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. नेहमीप्रमाणे रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे, खूप हेल्दी आहे. चला मग न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये 5 पराठे बनतील मी एवढं पीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा नमकचा वापर करते. नमक छान पद्धतीने पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण घट्टसर गोळा मळून घेऊया. आपण रोज जो चपातीचा गोळा मळतो त्यापेक्षा थोडा सैल गोळा मळायचा आहे. म्हणजे गोळा छान मळला गेला की आपल्याला पराठे लाटताना खूप इझी पडतात आणि फाटत वगैरे नाही. मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलेलं आहे की मी अगदी मैद्याचा वापर अजिबात करणार नाही, पण खूप छान पराठे बनणार. भरपूर जणांना पराठे बनवताना भीती वाटते, पराठे फाटतात म्हणून भरपूर जण बनवत पण नाही. पण आज तुम्ही या पद्धतीने बनवले तर यानंतर तुमचे पराठे कधीही फाटणार नाही. इथं मी छानसर सैलसर गोळा मळून घेतलेला आहे. आता आपण 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया. इथं मी 300 ग्रॅम फ्लावर घेते. फ्लावरला छान पद्धतीने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता कपड्याने पुसून घेते. आपल्याला एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये मी चाळण ठेवते. चाळणीने आपल्याला छान पद्धतीने किसून घ्यायचे. किसणीने मी तर बारीक किसणीचा वापर करते. तुमच्याकडे असेल तुम्ही ती वापर केला की तरी चालेल, किंवा चॉपरमध्ये देखील तुम्ही बारीक करू शकतात. पण खूप छान पद्धतीने कोबी छान किसली गेली तर आपले पराठे लाटताना जराही फाटणार वगैरे नाही. इथे मी पूर्ण फ्लावरला व्यवस्थित किसून घेतलेलं आहे. आता आपण एका कॉटनच्या रुमालमध्ये सर्व फ्लावरला काढून व्यवस्थित पिळून घ्यायचे. म्हणजे याच्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघू शकता त्या पद्धतीने पाणी जर काढून घेतलं तर पराठे लाटताना फाटणार नाही आणि आपलं जे सारण आहे ते जराही सैलसर वगैरे होणार नाही. बघू शकतात मी इथं जवळपास अर्धा कप सारखं पाणी निघालेलं आहे फ्लावरचं, ते काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला परत त्याच कढईमध्ये फ्लावर काढून घ्यायचं आहे आणि बेसिक मसाला ॲड करून घ्यायचा. याच्यामध्ये मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर ॲड केलेली आहे, गरम मसाला ॲड केलेला आहे, सब्जी मसाला ॲड केलेला आहे, हळद, चवीनुसार नमक आणि अर्धा चमचा मी इथं चाट मसाला ॲड करते आणि 1 चमचा इथं मी हिरवी मिरचीची पेस्ट ॲड करते. तुम्हाला हे लहान मुलांसाठी बनवायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स देखील ॲड करू शकतात. हिरवी मिरचीचं पेस्ट स्किप करून सर्व साहित्य आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडं लाल तिखटचा देखील वापर करू शकतात. मी याच्यात आता बारीक कट केलेली कोथिंबीर देखील ॲड करून घेते. तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर तुम्ही ती देखील ॲड करू शकतात कोथिंबीरच्या जागेवर. आता आपलं सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मिनिटभर. इथं आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे आणि आपलं पीठ पण खूप छान पद्धतीने रेस्ट झालेलं आहे, बघू शकतात. आता आपल्याला 2 मिनटं कणिकला छान मळून घ्यायचं आहे. बघू शकतात किती सैलसर आपलं कणिक बनवून तयार झालेलं आहे. भरपूर जण पराठे बनवायला चपातीच्या गोळ्यापेक्षा मोठा गोळा घेतात, पण आज आपण चपातीचा गोळा एवढाच गोळा घेणार आहोत. त्याच्यापेक्षा कमी समजला तरी चालेल. अगदी आपल्याला कमी पीठ घ्यायचं आहे आणि सारण खूप जास्त भरायचं आहे. पराठा एकदा या पद्धतीने बनवून बघा, खायला खूप छान लागतो. अगदी सारण जास्त असतं तर पराठा पण गुबगुबीत होतो आणि अगदी काठेपर्यंत सारण जातं आणि खाताना पण खूप छान लागतो. आता आपल्याला छान मोठी पोळी लाटून घ्यायची. अगदी आपण रोज लाटतो त्या पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे. बघू शकतात मी जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, मिडियम आकारची पोळी लाटणार आहे. बघू शकतात आपण कणिक खूप छान मळलेली आहे, तर लाटायला पण खूप सरसरीत जात आहे. जराही मेहनत वगैरे करावी लागत नाही आहे आणि पराठ्याचं पीठ थोडं सैलसरच मळायचं आहे. तुम्ही कोणतेही पराठे बनवा, पण कणिक सैलसर मळलं ना तर खूप छान पराठे होतात. आता आपण सारण ॲड करून घेऊया. सारण हे पराठ्यामध्ये जास्तच भरायचं आहे, याच्याने पराठ्याला खूप छान टेस्ट येतो. आणि आता आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. आपण आज अगदी गोल ट्रायंगल आकारमध्ये नाही बनवणार आहोत, अगदी थोडं वेगळ्या प्रकारे बनवणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही गोल देखील बनवू शकतात किंवा ट्रायंगल आकारमध्ये देखील बनवू शकतात, पण आज मी चौकोनी आकारामध्ये बनवणार आहे. बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. लाटताना हलक्या हातानेच लाटायचं आहे. याच्यामध्ये आपण आता सारण भरलेलं आहे. अगदी फुटायला नको आहे. लाटता लाटता सारण वरती आलं तर हरकत नाही, पण डायरेक्ट ताकद लावली तर पराठा फाटतो आणि शेकताना वरती
फुगत वगैरे नाही, तिथून हवा वगैरे निघते, त्यासाठी लाटताना हलक्या हाताने लाटायचं आहे. बघू शकतात आपलं सारण पण आता वरती यायला लागलेलं आहे. इतपत मी बारीक लाटून घेतलेलं आहे. आता मी तव्याला बटर लावून घेतलेलं आहे, बघू शकतात. आता आपण तव्यावर पराठा ॲड करून दोघं साईडने छान तेल, तूप, बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकतात, पण मी थोडं तूप आणि थोडं बटरचा वापर केलेला आहे. आता पराठ्याला आपल्याला दोघं बाजूने छान पद्धतीने शेकून घ्यायचं आहे, बघू शकतात. अगदी मिडियम टू हाय फ्लेमला पराठ्याला छान पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. बघू शकतात पराठा छान आपला गुबगुबीत इथं बनून तयार झालेला आहे आणि टम्म फुगलेला आहे, बघू शकतात तुम्ही. मी असेच आता सर्व पराठे बनवून घेणार आहे. मी तर दुसरा पराठा पण शेकून दाखवते, बघू शकतात तो पण खूप छान पद्धतीने टम्म फुगलेला आहे. फक्त खास करून पराठे बनवताना कोबी बारीकच किसायची, म्हणजे लाटायला खूप इझी जाता. बघू शकतात मी तुम्हाला तोडून पण दाखवलेलं आहे. अगदी काठेपर्यंत सारण गेलेलं आहे. इथं कोबी आणि गव्हाच्या पिठापासून आपले पराठे बनवून तयार झालेले आहे. आजची रेसिपी थोडी जरा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. फ्रेंड सर्कल, फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा. अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.